आलू चिप्स पण तुला माहित नव्हतं? छोटी बहिणी बघा मजुरासारखं काम करत आहे, कारण की कसं आहे आज ते वाफे बांधायचे होते जेणेकरून स्लॅबवर पाणी देताना पाणी थांबलं पाहिजे. तर मग 400 ते 500 रुपये रोजाची वहिनीने केली बचत. आणि खरंच गरिबाची मुलगी आपण सून बनवून आणतो ना, त्यांना म्हणजे पैशांची खरंच कदर असते. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर आज माझ्या घरी अखरपक होता. अखरपक म्हणजे जे देवाघरी गेलेले आहे, ज्यांना देवाज्ञा झालेली आहे त्या लोकांना आज जेवण असते. तर त्याच्यासाठी मस्तपैकी काय म्हणतो आपण पुरणपोळी, वडे, भजे, कुरवड्या, शेवड्या, चिंचोणी असं सर्व काही करावं लागते. तर ते सुद्धा आज अखरपक होता. आणि तुम्हाला माहिती आहे वहिनीच्या घराचा स्लॅब पूर्ण झालेला आहे. तर मग ना ते पाणी थांबण्यासाठी वाफे बांधावं लागतात वर. तर ते बांधण्यासाठी काय म्हणतात तर आज ते जे भाऊ आहेत ते कामाला आलेले होते. आणि त्यासोबतच एक माणूस पण लागत होता माल वगैरे काढून द्यायला आणि देण्यासाठी. मेरा नाम तूने मिट्टी में मिला दिया मूर्ख लड़की. क्या हुआ तो इतने कम मार्क्स लाता है क्या कोई एग्जाम में? कितने मिले? आणि इथं आज स्वराचा रिझल्ट पण लागलेला आहे. आणि मला अपेक्षा नव्हती की स्वरा म्हणजे एक्झाममध्ये एवढं कमी मार्क्स आणणार आहे, कारण तिने कमीच आणलेलं आहे. परंतु जे काही आहे ते एक्सेप्ट करावं लागणार आहे, कारण मुलं एवढी लहान असतात ना, त्यांच्या डोक्यावर ट्युशन झालं, शाळेचं झालं, एक्स्ट्रा क्लासेस झालं, असं सर्व काही असते. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की स्वराला मार्क्स किती भेटलेले आहे. तर इथं सकाळ झालेली होती. सकाळ झाल्यानंतर आई करत होती अखरपकाची तयारी. तर तुम्ही सर्वजण म्हणतात मोठी वहिनी मोठी बहिणी, तर मोठी वहिनी व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण की त्या वेगळ्या राहतात, आमच्यासोबत त्या नसतात, म्हणून त्या आमच्यासोबत दिसत नसतात, बरोबर. आणि छोटी वहिनी आम्ही एकत्र राहतो, त्याच्यामुळे वरच्यावर छोट्या वहिनी तुम्हाला दिसतात. तर तुम्ही बघू शकता हे कामाला भाऊ आले होते. तर यांच्या हाताखाली एक जर मजूर ठेवला असता त्याला 400 ते 500 रुपये द्यावं लागत होते. मग यांनी बोलले की मला जर मी माल काढून वगैरे देतो, मला जर तुम्ही वर आणून द्याल तर तुमच्या एका माणसाची मजुरी वाचणार आहे. मग माझी वहिनी बघा 500 रुपये वाचवण्यासाठी बोलले की तुम्ही कोणत्या माणसाला कामाला सांगू नका, तुम्हाला सर्व काही मदत कामाची मी करते. मग वहिनीने अक्षरशः आज म्हणजे कामगारासारखं काम केलं आणि ते पाहून खूप छान वाटलं. कारण वहिनी आधी ना वीटभट्टी म्हणजे वीटभट्टी आहे ना त्याच्यावर पण काम करत होती, जे की मी मागं एका ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. तर बाजूचं वहिनीचं घर आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे माझी किचन आहे, तुम्ही बघू शकता. आता वहिनी जर वर आल्या तर मस्त आम्ही टेरेसवरूनच गप्पा गोष्टी करत जाऊ. आणि खरंच गरिबाची मुलगी जी सून बनून येते ना तिला पैशाची पण कदर असते आणि ती एकन बचतने पैसे वापरत असते. आणि आमची छोटी वहिनी तशी पण खूप सारी बचत करत असते. ते बघू शकता ते जे दादा आहेत त्यांना ती त्या कामात मदत करत आहे. म्हणजे अक्षरशः माल काढून मजुरासारखा त्यांना आणून दिलं आणि काम होईपर्यंत त्यांच्यासोबत उन्हात पण राहिल्या आणि हे केलं. नाही तर एखादी बाई असती तर म्हणत असती जाऊ दे माझा नवऱ्याचाच पैसा आहे, त्यालाच 500 रुपये द्यावं लागतात, मला काय करायचं आहे, माणूस सांगून द्या असं तसं. परंतु त्या तसं काहीच करत नाही. बघू शकता पायात अक्षरशः त्यांनी चप्पलसुद्धा घातलेली नव्हती आणि तसंच त्या टेरेसवर काम करत होत्या. ते करतच होत्या, प्लस त्या आईला स्वयंपाकात मदत पण करत होत्या. म्हणजे ते थोडंसं तिकडे लक्ष होतं, थोडंसं इकडं होतं. तर इथं हे माल वगैरे काढून ठेवलेला आहे आणि हा माल वर नेऊन द्यायचा आहे. आणि तुम्हा सर्वांना पण छोटी वहिनी खूप आवडते आणि मला पण खूप आवडते, कारण त्या प्रत्येक कामात मदत करतात, त्याच्यामुळे मला त्या भरपूर आवडतात. आणि कसं आहे हाताला हात असते, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत करा, चांगलं राहाल तर तुमचं चांगलंच होणार आहे. आणि जर तुम्ही माझ्यासोबत वाकड्यात गेला तर वाकडंच होणार आहे, असं असते. त्याच्यामुळे सर्व काही आता चांगलं व्यवस्थित चालू आहे. आणि वहिनीचं घर पण बांधणं चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे म्हणजे आता वहिनी चालले आहे खाली स्वयंपाक करायला, म्हणजे 2 in 1 त्या ड्युटी करत होत्या. आणि आज मला स्वराचा रिझल्ट आणायला पण शाळेत जायचं होतं. तर त्याच्यामुळे स्वराला मी म्हटलं होतं पटापट तयारी कर. आणि आज तर स्वयंपाक करायचं कामच नव्हतं, कारण की आई अखरपक करत होती. आईने सांगितलेलं होतं की आज स्वयंपाक वगैरे करू नका, पूर्ण स्वयंपाक आपल्या इथं आहे. तर फायनली आता इथं बघू शकता आई सकाळी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि स्वयंपाक करत आहे. आणि आमचा स्वराज बेबी बघा. आजीचं नाव काय आहे? मम्मीला काय म्हणते आजी? मम्मीला काय म्हणते? आई मला शाळेत जाऊ दे. आलेली आहे माझ्या स्कूलमध्ये. आता मी माझ्या स्कूलला बाय करणार आहे, पण मला डबल यायचं TC घ्यायला काय माहिती. तर चला पटकन
चला मग माझी स्कूल अलविदा. ते पाहते घड्याळ दिसते ना, ते माझा क्लास आहे. तर फायनली मी शाळेचा रिझल्ट घेऊन घरी आलेली आहे, कारण स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता. तर आईने मस्तपैकी वडे, भजे, चिचोणी, पुरणपोळी, साधी पोळी, कुरवडी, पापड जे जे असते ना पानावर साहित्य, म्हणजे अक्षरशः आईने आणि वहिनीने करंजी, अनारसा सर्व काही केलेलं होतं. आणि बघा घराचं काम सुरू आहे, त्यांना तिने म्हणजे ते माल असते तो पण दिलेला आहे, नंतर स्वयंपाक पण केलेला आहे, इथं पप्पांचं पान पण टाकलेलं आहे. आणि आता आपण स्वराचा रिझल्ट बघूया. तर स्वराचा रिझल्ट म्हणजे 82.75% तिला आलेले आहेत आणि खूप छान वाटलं तिचे मार्क्स बघून. सगळं पीठ घेतलं अंगावर आणि आई तुला मी सांगून गेलती ना पाहायचं म्हणून, आणि त्याने जर आता पीठ सांडवलं अशी पुरता वरती तो गेला ना, वरती मला लक्ष आहे की तो खाली. अरे पण मी तुला सांगून गेली होती ना गोष्टींमध्ये मी गिरायकी करून काय करू. घरात चल लवकर चल. आता यानं मला सांगितलं, मी आता वरती गेले. बरं ठीक आहे ना, तो पाय ना कसा मार खाते. आता फक्त मला पिठाचा धिंगाणा दिसला पाहिजे. वर घे लवकर. हाय वर. आईने सांगून दिले, अरे आई लक्ष नाही ठेवत. माहित नाही की 2 मिनिटात काही ना काही करून ठेवते तो. चल तू आता मला पीठ फक्त हे करू दे, दिसू दे. बापा 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 स्वरा, यानं पुरं पीठ सांडवलं ना. माय आई पाय ना पीठ किती धिंगाणा घातला त्यानं. त्याने विचार करून घातला. आई तू काय करून आली ती सांग ना मला. तू पाय ना देवाच्या अंगावर पीठ. खरंच आहे, तुला लेकरं पायाचे नसले ना मला सांगून जात जाय की मी पायात नाही म्हणून. अरे गदडे, आलू चिप घेऊन पायाला तर दुकानात. आलू चिप तर पण तुला माहित नव्हतं काय ते पीठ गरम आहे म्हणून मी डब्यात भरलं नाही. हो तिकडे करते तो मला कळलं म्हणून राहिली. 3 किलो सांडवलं त्याला. 3 किलो. होय रे बाथरूम मध्ये. होय होय लवकर बाथरूम मध्ये. तर स्वराजने काय केलं होतं की स्वराला मला डान्स क्लास लावायचा होता. तर मी दळण घेऊन आली आणि दळण मी इथं ठेवलेलं होतं आणि मी आईला सांगितलेलं होतं की आई स्वराजवर लक्ष ठेवशील. स्वराजने काय केलं, स्वराज वर गेला, अक्षरशः पूर्ण ते पीठ सांडवलं, स्वतःच्या अंगाला तर लावलंच, देवाच्या अंगावर सुद्धा त्याने पीठ फेकलं. सर्व देवघरात त्याने पीठच पीठ करून ठेवलेलं आहे. नंतर मी आईला विचारलं की तुला जर सांभाळणं होत नसेल तर मला सांगायचं, मी सांभाळत नाही म्हणून. आणि तो ना असे काही ना काही कारनामे दररोज करून ठेवतो. तुमच्या घरी पण असंच होते का? मेरा नाम तूने मिट्टी में मिला दिया मूर्ख लड़की. क्या हुआ तो? इतने कम मार्क्स लाता है क्या कोई एग्जाम में? कितने मिले? 3rd नंबर पे हूँ ना मैं. 3rd नंबर में है तो फर्स्ट नंबर ही आना चाहिए. फर्स्ट नंबर ही आना चाहिए. हमेशा हमेशा फर्स्ट रहना चाहिए. हाँ मेरे को पता है ना. लोग बोलेंगे ना मम्मी यूट्यूबर है इसलिए आप पे ध्यान नहीं देती. उनके मुंह में घुसा भर जाए. मेरी मम्मी मेरे ऊपर ध्यान रखती है ना. 2 पढ़ाई करनी थी, एक नवोदय की करनी थी, एक स्कूल की करनी थी. ट्यूशन का अलग होमवर्क था. हाँ सब काम तुमको ही था. तू कितना लाएगा बेटा? अच्छे परसेंटेज. तर स्वरा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता स्वराचा रिझल्ट मी आता तुम्हाला दाखवते. तिला सर्व याच्यात बघू शकता म्हणजे छान मार्क्स आहेत. त्याच्यानंतर तिला A1 B2 असा ग्रेड आहे आणि मॅडम सांगत होत्या की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th नंबर काढलेले आहेत आणि 1-2 मार्क्सचाच फरक होता, जास्त काही फरक नव्हता. परंतु इट्स ओके, जे भेटलेलं आहे ते आपल्या याच्यामुळे भेटलेलं आहे. त्याच्यामुळे फर्स्ट नाही येता नंबर मिळवलं, 5 झालं, तेही भरपूर झालं. हुशार आहे की डल आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आम्हाला सजेशन देतात तुझ्या मुलाकडे, तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. अरे बाबा मी तर माझ्या मुलांकडे, नवऱ्याकडे तर लक्ष देतेच, परंतु बाकीचे लोक पण माझ्या मुलाकडे, मुलीकडे भरपूर लक्ष देतात, माझ्या नवऱ्याकडे लक्ष देतात. आणि कसं आहे
मी तर माझ्या मुलांचं टेन्शन घेते, पण बाकीचे लोक पण भरपूर टेन्शन घेते, एवढं मी नशीबवान आहे. तर म्हटलं चला, भरपूर जण म्हणत होते स्वराचा रिझल्ट म्हटलं दाखवून द्या. आणि हे बघा, पुन्हा आज मला माझा हात चिरलेला आहे. काय बाबा, ये सब मेरे ही साथ की होता है, वो समझता ही नहीं मुझे. तर चलो, वीडियो को लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करो. आवडल्यास लाईक करा, नाही आवडल्यास डिसलाईक मारा. ओके, चलो बाय बाय सर्वांना.